दरम्यान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार बोलतायत, आपण थेट पाहूयात. मला वाटतं की भुजबळ साहेबांचं म्हणणं हे कोणालाही पटणारं नाही असं मला वाटतं. कारण मी माझी भूमिका म्हणताना म्हटलं की आरोपी हा आरोपी आहे, त्याला जात पात धर्म पंथ वगैरे कुठल्या कॅटेगरीचा वगैरे काही संबंध नाही. गुन्हेगार म्हणून त्याला शिक्षा झाली पाहिजे, कुठल्याही समाजाचा असू दे. पण जी पद्धत आता वापरली गेली, त्याला स्वरूप दिलं गेलं किंवा दिलं जात आहे, ते 2 ओबीसी वर्सेस मराठा वगैरे यात काही तथ्य नाही. तर जरांगी बिरांगी काय म्हणतात, आम्हाला त्याच्याशी काय देणं घेणं नाही. पण एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये तो आरोपी म्हणून एवढा मोठा अमानुषपणे खून करणाऱ्या आरोपींना सजा झाली पाहिजे. आणि या चौकशीमध्ये अडथळे जे काही आणले जात आहेत, त्यातून सत्तेमध्ये बसलेल्या लोकांचा मोठा सहभाग आहे, त्यांना बाजूला केलं पाहिजे, हीच मागणी आहे. असं आहे की अभित पवार असं म्हटलंय आज, तुम्ही मला मतं दिली म्हणजे माझे मालक झाला नाही, मला सालगडी केलंय का, असं मतदारांना उद्देशून अभित पवार म्हणतात. असं आहे, आम्ही ज्या वेळेस मतांच्या भीक मागायसाठी जातो तर आम्ही भिकारी म्हणून जातो. आणि मालक कोण असतं? ज्यांच्या दरवाजा जातो तो घरातला मालक असतो. पण ही मला वाटतं की मतदारांची बेईमानी आहे असं म्हणणं. बेईमानी यासाठी म्हणतो, मतं मागताना आम्ही झुकतो, वागतो, आणि निवडून दिल्यानंतर जर आम्ही ताठमाण करून आमचा ताठा दाखवत आम्ही आमचा इगो हर्ट होत असेल किंवा आम्हाला त्यामध्ये मतदारांना कमी लेखण्याचा प्रयत्न होत असेल, तर मला वाटतं की लोकशाहीमध्ये मतदार हा मालकच आहे, राजाचा. आणि तो आपला प्रतिनिधी निवडतो म्हणजे जनतेच्या सेवेसाठी, विकासासाठी निवडला जातो. अशा वेळेस आपण 5 वर्षासाठी त्याच्या सालगडीच आहोत हे समजण्याची आवश्यकता आहे. काल जे वक्तव्य 2000 मध्ये मतं विकत घेतली, हे वेश्येसारखं काम आहे असं जे म्हटलंय आमदार संजय गायकवाडांनी, जर मतदारांना, मला आता संजय गायकवाडांच्या पोटात जे होतं ते ओटात आलं. कारण महाराष्ट्रामध्ये 2000 मत विकत घेऊन सत्तेत आले काय, हे जे काही चर्चा होती त्याला पूर्णविराम देण्याचं काम त्यांच्या वक्तव्यातून संजय गायकवाडांनी दिलेलं आहे. आणि म्हणून त्यांना 2000 रुपये देऊन मत घेतल्याचं दुःख असेल म्हणून तो मतदारांना वेश्या म्हणतो. मग काय संजय गायकवाड मर्द आहेत काय? पैसे देऊन मत विकत घेण्याचा धंदा केला असेल तर तो मला वाटतं की असे धंदे करणारा मग हिजड्याच आहे, हिजडाच म्हणून त्याला मतदारांना जर वेश्या म्हणत असेल तर मर्द नसतो. समस्त मतदारांचा ज्या पद्धतीनं अवमान करणं, म्हणजेच मला वाटतं की अशांना आमदार पदावर राहण्याचा अधिकार नाही, तो त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी घेतला पाहिजे काढून. आणि यांच्यावर योग्य कारवाई सुद्धा त्यांनी मान्यच केला, आम्ही 2000 रुपये दिले म्हणून. निवडणूक आयोगाने सुद्धा लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी असंही आमचं आव्हान असणार आहे.